तर हाय गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि चक्क आज काय विशेष आहे? विशेष काय आहे? स्वयंपाक करते मायासाठी एवढा स्पेशल आहे मी की मायासाठी स्वयंपाक तिच्या हाताने. चपाती बघू, चपाती केली हो, जाळली यार. काय येत नाही. तर काय दीदीने माझ्यासाठी चपाती केली आणि भाजी कशाची केली? बटाट्याची भाजी केली माझ्यासाठी, कारण आज आमच्या घरी कोण नाही, त्यामुळे हिला लय बतकवायची, मला झोडणार आहे चांगली. तर गाईस, आपण आधी चपात्यांची टेस्ट घेऊ, कशी झाली कशी नाही, किंवा भाजी कशी झाली कशी नाही. मी तुम्हाला सगळं सांगणार आहे कसं आहे. काहीच येत नाही, काहीच सांगू नको. तुझ्या बघ किती प्रेम आहे. तुझ्या आवडीची भाजी केली मस्त, छोट्या छोट्या चपात्या केल्या. मला मटण आवडतं, चिकन मी नाही ना खात. ती नाही खात, तिला माळ आहे त्यामुळे ती नाही खात. मी खातो चिकन एकटा. तिला येतं बनवाय, पण थोडं थोडं. मला येतं सगळं बनवायला. काहीच सांग, काहीच नाही. काय नाही सगळं येतं गाईज मला. चपात्या येतात, चपात्या लाटाय नाही येत, भाजाय वगैरे येतात, भाज्या तर सगळ्या येतात, सगळे ए टू झेड. बघ चपाती कस काय तुटली. नुसतं नाक नाही, चपाती पण फुकती नाही. बघ काय भाजीला मीठ बीठ सांग कसं आहे टेस्ट. येते का तुला भाजी लागली सांगाय? मीठ बीठ मग म्हणते तुला टेस्ट करून बघ, म्हणजे मीठ टाकून नाही करता येतं. बर, चालत, तसं करू आपण. तर गाईज, नेक्स्ट व्लॉग मध्ये कुठली भाजी करायची नक्की कमेंट मध्ये सांगा. कुठली भाजी, तुला कुठली भाजी येते सांग. सगळे येतात, फक्त नॉनव्हेज सोडून. नॉनव्हेज येत नाही. नॉनव्हेज मला सगळं येतं, सगळं नॉनव्हेज वगैरे सगळं येतं, सगळं ऑलराऊंडर आहे मी, ऑलराऊंडर. काय करतो? अंड्याची पोळी कशी जाळून ठेवली नाही, माझी एवढी भारी येते का कोणा? अंड्याची पोळी नव्हती ती ही होतं, काय म्हणतात, भुर्जी होती, भुर्जी. कशी जाळून ठेवले? जाळून नव्हती ठेवली. तू खाल्ले का? लागले सांगा. जाळून नव्हती ठेवली, थोडी चुकली होती. मी काय असते त्याच्यामध्ये, कोथमीर वगैरे असतं ना, ते जरा जाड राहिले होते. काय असतं त्यामध्ये, कोथमीर का काय असतं, ती थोडी जाड राहिली होती. बाकी काय विषय नाही तर परफेक्ट झाली होती, परफेक्ट. खरंच गाईस, लय भारी येते मला. मी आहे ना एखादा ब्लॉग काढेल त्याच्यावर, मग तुम्हाला कळेल. आता काहीच सांगू नको, काहीच. जळली चपाती खाली लपून ठेव. बघू, जळलेल्या चपात्या खाली खाली टाकल्या तिने, म्हणजे डब्याला पाठवायला नुसत्या. हो, 4 चपात्या जाळल्यात नुसत्या. तर गाईज, आपण आता जेवणाची टेस्ट करू, कसं झालंय कसं नाही सांगू तिला. अशी भाजी केली बटाट्याची, भाजी केली बरबरीत. हलव की छानपैकी. बघ कसली स्वादिष्ट दिसते. दिसायला दिसती ती. खाऊन बघ, इकडे ताटली बाब. खाल्ल्यावर कळलं काय मीठ कमी का तेल कमी. बस का? हा बस आहे बाबा. आधी थोडा सॅम्पल दे टेस्टीला. प्लेट ती दुसरी आहे चपाती. राहू दे, यातच ठेव. चपात्या केल्यात बरं का चांगल्या. रोज करीत जा की मग. का उठणं नाही होत इतक्या लवकर. उठते 8ला. झाली चांगली झाली. मीठ कसं पडलंय? छान आहे ना. चांगले मीठ बीट ओके सगळं. तिखट बी ओके सगळं. मग ऑलराऊंडर मी, सगळं येतं मग. पडलं ना. काय नाही येत, उगा 2-3 तारीख केली म्हणून सगळी नाटकं चालू आहेत. काय नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगा मी कुठली भाजी करू, आणि कुठली भाजी करू नक्की कमेंट मध्ये सांगा. तर मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवीन भाजी. तुम्ही त्या फेट्याच्या ब्लॉगला पण कमेंट केली नाही, तुम्ही हाताने फेटा बनवून दाखवला असता.
कसा वाटतोय कसा नाही तुम्हाला शिकवलं असतं साडीचा फेटा कसा बांधताय तो पण ब्लॉग जाऊन बघा आपल्या चॅनेलला आहे. थँक्यू आणि सबस्क्राईब टू ऋषिकेश कानगुडे.